हम्म. तर सगळ्यात चाललाय स्वयंपाक ते इकडं आचार्य ती मामा आहेत तिकडं मावशी आहेत सगळं आहेत ती नाना भाऊ आहेत नगरचं. ओळखलं त्यांनी मला कमेंट आली की आले त्यांची ना मग पण मी यांना पहिल्यांदा बघितलं आणि कधी यांचा व्हिडिओ मी बघितलं नव्हतं म्हणजे दिसलंच नाही तर मला का मला आता मोबाईल आल्यामुळे दिसलं नसतं लय दिवसापासून स्टार आहे. पण आपल्यापाशी मोबाईल नव्हता आता ह्या वर्षातच आपल्यापाशी मोबाईल आहे त्याच्यामुळं तर आम्ही जावानी मॅचिंग केली रात्ता तिकडं आहे ते आता तिकडं आहे तर ती स्वतः आहे तिकडं ती आपला दादा तिथं तर चला आता आमच्या इकडे भटी काय भटीवरच म्हणते भटीवरलाच आहे बघा भाळवणीला भट्टीवर चालेल ना मी इटा थापीन तू इटा गोळा कर बर नाहीतर मी इटा भरीन तुम्ही खाली करा मी थापितो नाही इटा तुम्ही टाका इटा मी झेलते घेऊन झोपते होय का तुम्ही आलता की तुम्ही नव्हता की तवा गोळासला तवा चिकल नव्हता केला आहे का नाही हा नाही चला की तुम्ही सगळे तुला काय झालं येत नाही माझ्या भावाच्या मागे शेती भाडी जनावर ढोर परपंच आणि ह्यांच्या आमच्या मागे काय तर रानात काय नुसतं मुळ्याची औषध कोणला मला कुणाला मुळ्याचं औषध पाहिजे भाऊकडे आहे बघा मुळ्याचं औषध मग काय आपण चांगलं मुळव्यात बरा करतो या की मग इकडं या की मग इथं सावली आहे की का ती काळी पडेल बघा मुळे आता नका औषध घेऊ पण या तरी म्हणलं तर आपले नाना आहेत का नाही पुण्या गावचा आहे नगर कोणाला मुळ्यात उद्भवलं नसलं तर उद्भवून घेते हा तर एक मिनिट ऐका आपले हे नाना आहेत ना नगरचं आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्वतःच्या व्हिडिओ मध्ये स्वतःच्या लोकांना माहित नसेल सबस्क्रायबरांना पण मी सांगते हे आपल्या नाना चांगला माणूस आहे आणि नानाकडे का नाही मुळे त्याचं औषध आहे आणि नाना तर विकतातच पण मला पण ते बिझनेस शिकायचा आहे. आता आपण आहे का तुझ्याकडे पण देऊन टाकू औषध हा मग मला बी घ्या की सामील तुमच्यात होय माझ्यावरचा कोळसा फोडायला वाहतूक काय करायचं आपण 6 महिने तर 6 महिने दोस्ती मला आधी मला शिकू दे मग तुझं बघू तुला हाय का नाही नाना? म्हणजे मी आणि त्याच्यामध्ये कसं असतं माहितीये का ती काय म्हणतात ती आपण नवीन पडतो ग आपल्याला अनुभव घ्यावा लागतं तुला बटीचं काम सोडून परत इकडे तिकडे जायचं सांगा लागते पेशंट विचारलं मला नाही बघत माझ्या पोटात दुखतंय जाऊ आहे म्हणून तर मी आहे माझ्या पोटात दुखतंय स्वाती पुढे चालली नाहीतर मी म्हणून इनो सांगितलं सकाळपासून सकाळचं काय करा नानाला सांगितलं इनो घेऊन या तर आणलं नाही तो किराणा दुकानात गावाकडे भेटतंय नाही आमच्या इकडे भेटतं बाई किराणा दुकानात डोक्याची गोळी पोटाची गोळी जुलाबाची गोळी सगळ्या गोळ्या भेटतात बोबडं बोलले तर काहीतरी गोड खायला मिळतं यात खायला मी कशामुळे येणार नाही सांगितलं आता म्हणलं हे जेवण जेवलं का नाही मग उन्हानं पाणी पिलं त्याचा नसतं आणि मग काय बिगर पाण्याचं जेवायचंच नाही आणि नाही जेवलं कसं मग अजून अजून म्हणजे आता किती 32.5 32 नाही इथं आली तेव्हा 40 होतं शेवल्याच्या टायमाला जाताना 45 झालं आणि परत टेन्शन आजारी पडली आणि काल वजन केलं आल्या जेवायच्या आधी 1 किलो कमीच झालं नाही मग जेवण केलं नाही त्याच्यामुळे कमी झालं जेवण केलं वाढून ना आपल्या नानाला चांगला आहे तर आता आपल्या नानाला घरी घेऊन जायचंय भाडवणीला मग काय बघा आमचं गरीबाचं आपल्या शेड येताना का ना झाले चुका मग म्हणजे कळालं ना टायमिंग नेक्स्ट टाइम का ना टायमिंग फिक्स कळल कधी परत कधी नाही ते काय म्हणते नेक्स्ट टाइम टाइम म्हणजे वेळ आणि नेक्स्ट म्हणजे पुढे पुढच्या वेळ नेक्स्ट नाही नेक्स्ट टाइम जाऊ आम्ही आडाने भोपळा आहे म्हणून आम्हाला काय पण म्हणताय तुम्ही शाळा शिकला म्हणून तुम्ही आम्हाला नाव गरीबायचं लेकरं आहे घरी नाही काय तुझ्या अकाउंटचं नाव सांग ना नवीन तुम्ही सांगा की मला नाही मला तर आपल्या राधाताईनं नवीन युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि त्या चॅनलचं नाव आहे राधाचं काळं पाखरू निलेश दादा आणि हे 2 जण इंजिनियर होते नाव ठेवायला
आपलं काही नाही. रात्री बारसं घातलं की ऐका इथं बारसं आल्या आल्या घातलं. हिडिओचं हा. राधाचं काळ पाखरू. काळ बाकरू. आणि त्यात मी एकटीच आहे त्यात आपलं कारभारीच राहायचं. आता घरी गेल्यावर ठेवणार आहे की भाऊजीला आहे का नाही? भाऊजी तर दादाचं चाललंय इथं उभं राहिलं ते नियोजन काय कुठं बसावं सगळं? आणि मला असंच झालं कुठं बसावं. काहीतरी बोला की नुसतं उभं राहिला त्यांचा विचार चालू आहे तर पाहुणे रावळी ती यायला लागले ते आता काय झालंय सगळं काम बिम आता काय ते तसलं हे आहे का ना होय तुम्हाला नाना म्हणू का दादा म्हणू का भाऊ म्हणू काही पण काय बी म्हणू बरं. पण सांगितलं म्हणजे बरं सांगून असतं काय तसं. आपलं आपल्याला काय म्हणून अव म्हणजे आता बघा माझ्या बारक्या भावाचं नाव नाना आहे त्यांना सगळी नानच म्हणतात. सगळेच नाना आता निलेश नाना भाऊ बारके मोठे सगळे नाना. तर मला कुठं अडचण आली तर तुम्ही साथ देचाल का मला होय नाना नाना भाऊ नाना भाऊ भाऊ म्हणायचं का नाना म्हणायचं? तुमचं नाव नाना नाही ना? माझा भाऊ तरी कुठे आहे मग होय भाऊ तरी कुठे आहे माझं नाव सांग मला पण मग आम्ही नाना म्हणतो ना. बरं सगळं जाऊ दे काकाचं म्हणते आपलं काका कशाला? भावाकडे आहेत आपलं आणि काका एवढा मी म्हातारा नाही मोठा भाऊ असल्यासारखं शोभतं ते की काका बनवतात. 1980च्या म्हणजे आता मग हे म्हणले त्या कोण माझ्या ती डुप्लिकेट ती डुप्लिकेट आहे आणि कसं झालं माहितीये का मी थोडी बिझी होते बिझी होते म्हणून आणि शोले मला picture साठी. शूटिंगला मागणी येत होते मग तिला म्हणलं थोड्या वेळासाठी थांब घेतं म्हणलं जरा बाहेर नाही येते बिचारीचा नंबरच लावला की अरे सलमान खान तर माझी वाट बघून बघून बिचारा वनवाशी मध्ये काय म्हणतात ती 3 वर्ष राहिला 3 वर्ष नाही बिनकर लागलं जरा 3 वर्ष तिकडं बघा सांगायचं हा? नाही मुळात असेल त्या पोरच नसतं हा. बाबाच नाव काय राहणार हनुमान. नाही धर्मेंद्र आणि तू या मग माझी मला कधी कधी माझ्या डोक्यात पण विचार त्याला 2 पोरी आहेत ईशा देवर ईशा देवल दुसरी नाही आपल्या 2 पोरी ना त्या होय ताई मग ह्यांचं नाव काय तुम्हाला हे मामाने मध्ये ते म्हणलं नाही नाना पाटेकर पटेकर अच्छा शुभकर पण टक्कल पडलं नाही की नाना तुम्हाला होय नाही त्या नाना पाटेकरला पण टक्कल नव्हतं पडलं नाना पाटेकरचा एक डायलॉग मला येतोय हा. मनावर ते नाही का थांब थोड्या वेळाने सांग. एक मच्छर थोडं हा. एक मच्छर. तेच म्हणलं मग मी आधी सगळं माझ्या आधी झालेलं आहे काय होय होय बस की बसू देत पाय दुखायला राधा पाहिली काल पाहिली सांगितलं त्याला राधा काल पाहिली राधाने आधी नानालाच बघितले होते कॅन्सल केलं स्टँडवरले माझ्यापेक्षा एक कवळ दिसते आता त्यातला काय वाटलं नाना वहिनीला नाही का आणलं ते काय म्हणलं तुला काय वाटतं माझं लगीन झालंय का मी म्हणलं लगीन नाही झालं तुमचा सारखा फोन लागत म्हणजे मी लावत होते तर बिझी लागत होता मग मला वाटलं वहिनीलाच बोलताय का काय म्हणजे मी वहिनी हुडकतोय पण अजूनपर्यंत सापडले काय मी म्हणलं हाय म्हणलं तिथं स्टेशनवर मग अशी बघितले म्हणलं तिला कपड्याचं टेन्शन नाही साबण सोडायचं टेन्शन नाही काय नाही आणि लेकरा बाळाचं तर बिलकुल नाही तिला सगळं एवढं मोठं खरा कापडाचं बोचकं होतं मला ती तात्याला पाहिली ना पोर आहे म्हणजे तात्याचं डोक्यात ताण गेला टेन्शन आहे का नाहीतरी काय मग काय अरे कपडे सुद्धा लय आहेत तिच्या सगळं एवढेच आम्हाला कपड्याची काय करायची तशी आणि तशी काय कपड्याला साबण लावायचा नाही साबण फिवर सगळं ते कारण ते कपडेच काढत नाही धुतच नाही बहुतेक कारण की ते एवढे आठवत नाही ना जर बंद कर जरा.